मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट अभ्यासणार आहोत. आणि ते म्हणजे तुमची बोर्ड परीक्षा आता 15 मार्चपासून सुरू होणारच आहे. तत्पूर्वी आपले प्रॅक्टिकल्स होणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन कसे असेल त्याविषयी माहिती आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा मार्च 2022, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे, इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल, तर या महत्त्वपूर्ण 4 विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन कसे असेल त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. त्याबरोबरच याच परिपत्रकामध्ये आपल्याला NSQF अंतर्गत जे व्यावसायिक विषय आहेत, पूर्व व्यावसायिक विषय, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेले कार्यशिक्षण व शारीरिक शिक्षण, शारीरिक शास्त्र, आरोग्यशास्त्र, ग्रहशास्त्र, आरोग्य शारीरिक शिक्षण या विषयांचे देखील जे प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन बोर्डामार्फत किंवा आपल्या शिक्षण मंडळामार्फत केलेलं आहे त्याची देखील माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. परंतु आपण आपल्या महत्त्वपूर्ण या 4 विषयांच्या म्हणजे विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे, ज्यामध्ये इतिहास आणि भूगोल या विषयांचे जे अंतर्गत मूल्यमापन असेल त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा विषयांची तोंडी परीक्षा जी असते त्याचं अंतर्गत मूल्यमापन किंवा तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असतं त्याही विषयाची व्हिडिओज आपण अपलोड केले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं जे प्रॅक्टिकल परीक्षा आहे त्याचं नियोजन कसं असेल त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. या परिपत्रकामध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार तर विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा यावर्षी ऑफलाईन होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असलेले अंतर्गत 20 गुण शालेय स्तरावर संबंधित विषय शिक्षक खालील प्रमाणे देतील. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर यामध्ये विज्ञान भाग 1 आणि भाग 2 यामध्ये एकूण 3 गोष्टी आहेत मित्रांनो. पहिली गोष्ट असेल प्रकल्प, त्यानंतर प्रात्यक्षिक वही, त्यानंतर प्रात्यक्षिक अथवा गृहपाठ. आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेणे जमत नसेल किंवा प्रॅक्टिकलची परीक्षा घेता येत नसेल तर त्या ठिकाणी विज्ञान विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठ देतील. हा गृहपाठ कोणता असेल त्याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. तर प्रकल्प असेल 2 गुणांसाठी, विज्ञान भाग 1 2 गुण, भाग 2 त्यासाठी देखील 2 गुण, तर एकूण हे 4 गुण झाले मित्रांनो. प्रात्यक्षिक वही हे 2 गुणांसाठी आहे, प्रत्येकी याचे देखील एकूण 4 गुण झाले. प्रात्यक्षिक अथवा गृहपाठ हा 6 गुणांसाठी असेल. पुढे या 6 गुणांचं विभाजन काय असेल त्याही विषयी आपण माहिती घेऊया. तर हे झाले 12 गुण. तर अशा प्रकारे आपल्या या अंतर्गत 20 गुणांचं प्रात्यक्षिक परीक्षा असेल. या ठिकाणी टीप दिलेली मित्रांनो प्रकल्प याविषयी. तर विज्ञान भाग 1 आणि भाग 2 यासाठी प्रत्येक एका विषयावर प्रकल्प करावा. प्रकल्पाचा विषय पाठ्यपुस्तकावर आधारित असावा. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक पाठाच्या शेवटी स्वाध्याय झाल्यानंतर प्रकल्प दिलेले आहेत, त्यातील प्रकल्प आपण निवडू शकता. विज्ञान भाग 1 आणि भाग 2 यासाठी एक प्रकल्प आपल्याला करायचा आहे, म्हणजे वर्षभरामध्ये एकूण 2 प्रकल्प करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक वहीसाठी टीप दिलेली आहे की बालभारतीने प्रकाशित केलेल्या प्रात्यक्षिक वहीतील विज्ञान भाग 1 साठी कोणतेही किमान 5 प्रात्यक्षिके आणि विज्ञान भाग 2 साठी कोणतेही किमान 5 प्रात्यक्षिके आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आता बऱ्याच शाळांमध्ये बालभारती हे प्रकाशन न घेता वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशनाच्या विज्ञानच्या प्रात्यक्षिक वही वापरलेले आहेत, तरी देखील त्या देखील वही चालतील. परंतु प्रामुख्याने बोर्डाने आपल्याला विशेष करून सूचना दिलेली आहे की जी प्रात्यक्षिक वही आहे ही बालभारतीचीच निवडायची आहे. तर आपल्या चॅनेलवरती या बालभारतीची परिपूर्ण नोंदी असलेली वही आपल्या चॅनेलवर आपण अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या व आपली प्रात्यक्षिक वही जर अजूनही अपूर्ण असेल तर ती पूर्ण करून घ्या.
त्यानंतर आणखी एक सूचना आहे मित्रांनो, प्रात्यक्षिक अथवा ग्रहपाठ. तर कोविड-19 विषाणूची परिस्थिती नियंत्रित राहिल्यास मूळ मूल्यमापन आराखड्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करून पुढील प्रमाणे गुणदान करावेत. म्हणजेच अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी कोविड-19 विषाणूची म्हणजे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, त्या ठिकाणी पेशंटची संख्या खूप कमी आहे किंवा कोविड-19चा प्रादुर्भाव खूप कमी आहे, तर अशा ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला प्रॅक्टिकलची परीक्षा आयोजित करायची आहे. आणि प्रॅक्टिकलची परीक्षा आयोजित केल्यानंतर पुढील प्रमाणे आपल्याला गुणदान करायचं. तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विज्ञान भाग 1 आणि भाग 2 साठी प्रत्येकी एक प्रयोग परीक्षेसाठी देणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, यावरती देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा पूर्णपणे पाहून घ्या. तर प्रॅक्टिकलचं गुण विभागणी कशी असेल, एकूण 3 गटामध्ये विभागणी केली मित्रांनो. पहिला आहे प्रयोगाची कार्यपद्धती. तर याला एकूण 3 गुण दिले जातील. परत यामध्ये विज्ञान भाग 1 आणि भाग 2 अशी विभागणी आहे. तर प्रत्यक्षपणे तुम्ही आपल्या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस आपली प्रॅक्टिकलची परीक्षा आयोजित केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रयोग करत असताना तुम्ही त्या ठिकाणची जी उपकरणं आहेत हे कशा प्रकारे हाताळत आहात, त्याची सर्व काही नोंद अथवा निरीक्षण हे तुमचे विषय शिक्षक करत असतील. मित्रांनो, यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की दरवर्षी शिक्षण मंडळामार्फत एक बाह्य परीक्षक या प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी पाठवण्यात येत असतो. परंतु यावर्षी आपल्याला बाह्य परीक्षकाची नेमणूक केलेली नाहीये. म्हणजेच आपल्या शाळेचे जे विज्ञान शिक्षक असतील हेच आपले प्रमुख परीक्षक असतील. तर विज्ञानचं प्रॅक्टिकलमध्ये किंवा प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये जे तुम्ही प्रॅक्टिकल करत आहात किंवा प्रयोग करत आहात, तर हा प्रयोग करत असताना त्या ठिकाणी दिलेले सर्व उपकरणे तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळायची आहेत. एकंदर सर्व या दिलेल्या प्रयोगाची कार्यपद्धतीनुसार तुम्ही कार्य करत आहात का, तर यावर आधारित तुमचे विज्ञानचे शिक्षक पूर्णपणे निरीक्षण करतील. आणि निरीक्षण केल्यानंतर त्यासाठी 3 गुण असतील. तर याला म्हणायचं प्रयोगाची कार्यपद्धती. तर विज्ञान भाग 1 3 गुण, विज्ञान भाग 2 3 गुण, असे एकूण 6 गुण असतील. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पुरेशी निरीक्षणे घेणे. सर्व काही प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला काय निरीक्षणे आढळली हे आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला किमान 2 निरीक्षणे योग्य अथवा अचूक 2 निरीक्षणे घेणे आवश्यक आहेत. तुम्ही 2 पेक्षा अधिक अचूक निरीक्षणे देखील घेऊ शकता. प्रत्येक एका निरीक्षणाचं 1 गुण असेल. अशा प्रकारे विज्ञान भाग 1 2 गुण आणि विज्ञान भाग 2 2 गुण. निरीक्षणासाठी एकूण 4 गुण असतील. निरीक्षण म्हणजे आपण त्याला ऑब्झर्वेशन्स म्हणत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा अनुमान अथवा निष्कर्ष काढणे. सर्व हा जो प्रयोग केलेला आहे त्याचा अनुमान काय, निष्कर्ष काय किंवा रिझल्ट्स काय आहेत, त्यासाठी 1 गुण असेल. तर या प्रकारे विज्ञान भाग 1 आणि भाग 2 मिळून हे 2 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे 12 मार्काचं आपलं प्रॅक्टिकल असेल. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, पूर्ण 3 अधिक 2 अधिक 1 6 आणि त्यानंतर हे इथले 6 असं विज्ञान भाग 1 आणि भाग 2 मिळून आपण या ठिकाणी ही मार्कांची एकूण बेरीज केलेली आहे. त्यानंतर पुढे आणखी एक सूचना दिलेली आहे ब मध्ये. ही अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो की कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे प्रात्यक्षिक परीक्षा आयोजन करणे शक्य न झाल्यास, म्हणजे प्रॅक्टिकलची परीक्षा अरेंज करणे जर शक्य झाली नसेल कोरोनामुळे, तर विज्ञान भाग 1 आणि भाग 2 साठी प्रत्येकी एक गृहपाठ लिहून घेणे आवश्यक आहे. आता पाठ्यपुस्तक आणि प्रात्यक्षिक वही यातील विषयांचा अंतर्भाव या गृहपाठामध्ये करणे आवश्यक आहे. म्हणजे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जर अधिक प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकलची परीक्षा घेणे आवश्यक नाहीये. मग या प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या ऐवजी त्या ठिकाणी तुम्हाला विज्ञानचे शिक्षक गृहपाठ देतील. आता गृहपाठाचे नेमके मुद्दे काय असतील त्याबद्दलही आपल्याला पुढे माहिती दिलेली आहे. तर गृहपाठासाठी विषय निवडताना आपण खालील उदाहरणांचा मार्गदर्शक म्हणून विचार करू शकतो. तर विज्ञान भाग 1 मध्ये रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हा मुद्दा आपण गृहपाठासाठी आपल्याला दिला जाऊ शकतो आपल्या विज्ञान शिक्षकांद्वारे.
त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन, काचेच्या चिपेचा प्रयोग, त्यानंतर प्रिझमच्या साहाय्याने होणारे प्रकाशाचे अपस्करण, बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर, त्यानंतर होपचे उपकरण. ह्या प्रकारचे विज्ञान भाग 1 मधील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गृहपाठासाठी हे मुद्दे दिले जाऊ शकतात. हे केवळ नमुना दाखल मुद्दे आहेत मित्रांनो, यापेक्षा वेगळे देखील मुद्दे आपल्याला दिले जाऊ शकतात. त्यानंतर विज्ञान भाग 2 साठी फुलांची रचना, सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, मानवी प्रजनन संस्था, जैविक खते, प्राणी वर्गीकरण. तर या प्रकारचे मुद्दे आपल्याला गृहपाठामध्ये दिले जाऊ शकतात. शेवटी एक सूचना दिली की प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ लिखित स्वरूपात शाळेमध्ये जमा करून घ्यावेत आणि शाळेने या नोंदी जतन करून ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, सर्व परिपत्रक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर हे परिपत्रक तुम्ही नक्कीच डाउनलोड करा. तर हे झालं विज्ञान या विषयाचं. त्यानंतर पुढे आहे गणित. तर गणित भाग 1 आणि भाग 2 म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021-22 विषय असेल गणित. यामध्ये गणित भाग 1 म्हणजे बीजगणित, भाग 2 भूमिती. तर यामध्ये लेखी परीक्षा गणित भाग 1 40 गुण, गणित भाग 2 40 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांचं असेल. तर अशा प्रकारे एकूण 100 गुणांचं आपलं मूल्यमापन असेल. तर अंतर्गत मूल्यमापनाच्या ह्या 20 गुणांची विभागणी आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये गृहपाठ आणि MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणी म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेच्या ऐवजी आपण ही चाचणी घेऊ शकतो. तर गृहपाठ काय असेल त्याविषयी आपण माहिती घेऊया. गृहपाठ आपल्याला गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयांसाठी घ्यायचा आहे. प्रत्येकी 5 गुण, हा एकूण 10 गुणांचा गृहपाठ असेल. तर यामध्ये टीप दिलेले मित्रांनो, गणित भाग 1 मधील कोणते 5 कृती किंवा 5 मोठी उदाहरणे सोडवून घ्यावीत विद्यार्थ्यांकडून. म्हणजे तुमचे गणित शिक्षक तुम्हाला गणित भाग 1 मधील कोणतेही 5 कृती देतील अथवा 5 मोठी उदाहरणे देतील आणि तुमच्याकडून सोडवून घेतील. त्यानंतर या सर्व कृती किंवा उदाहरणांना योग्य असं गुणदान केले जाईल तुमच्या गणित शिक्षकांमार्फत आणि त्या गुणांचं रूपांतर 5 गुणामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे गणित भाग 2 मध्ये देखील 5 कृती अथवा 5 मोठी उदाहरणे तुमच्याकडून सोडवून घेतली जातील आणि त्यांचं देखील जे गुणदान केलेलं आहे त्याचं रूपांतर 5 गुणामध्ये केलं जाईल. अशा प्रकारे गणित भाग 1 5 गुण आणि त्यानंतर गणित भाग 2 5 गुण असे एकूण गृहपाठासाठी 10 गुण असतील. त्यानंतर पुढे या प्रकारे इथं भाग गृहपाठासाठी 10 गुण आहेत. ठीक आहे. आता बहुपर्यायी प्रकारची प्रश्नरूपी चाचणी जे प्रात्यक्षिक परीक्षेच्या ऐवजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे गणितासाठी तुम्हाला 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन आहे. त्यापैकी 10 गुण इथं ह्या गृहपाठाला दिलेले आहेत. आता उर्वरित 10 गुणांचं काय असेल तर या मुद्द्यामध्ये त्याची आपण माहिती घेऊया. तर MCQ परीक्षा गणित भाग 1 5 गुण, गणित भाग 2 5 गुण. तर अशा प्रकारे ही जी बहुपर्यायी प्रकारची परीक्षा आहे त्याच्यासाठी हे 10 गुण असतील. ते नेमकं काय मुद्दा आहे त्याविषयी माहिती घेऊया मित्रांनो. म्हणजेच ही बहुपर्यायी प्रकारची जी प्रश्नपत्रिका आहे ही किती गुणांची असेल त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर वगळलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून भाग 1 गणित भाग 1 व गणित भाग 2 मधील घटकांवर प्रत्येकी 10 गुणांचे 10 बहुपर्यायी प्रश्न देऊन विद्यार्थ्यांची शाळेत चाचणी घेण्यात यावी किंवा घरी लेखन कार्य म्हणून सोडविण्यास देण्यात यावी. शक्य असेल तरी चाचणी शाळेमध्ये घेण्यात येईल अथवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या परिसरामध्ये अधिक असेल तर हीच चाचणी तुम्हाला घरी देखील सोडवण्यास दिली जाईल. आता यामध्ये मिळालेल्या गुणांचं भाग 1 साठी 5 गुणांमध्ये रूपांतर करायचं. लक्षात घ्या, ही चाचणी 10 गुणांची आहे आणि भाग 2 ची देखील चाचणी 10 गुणांची आहे. हे जे प्राप्त गुण आहेत गणित भाग 1 मध्ये तर या प्राप्त गुणांचं रूपांतर 5 गुणांमध्ये करायचं. भाग 2चं देखील याच प्रकारे चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचं रूपांतर 5 मध्ये करायचं आणि शेवटी 10 पैकी गुणदान तुम्हाला केलं जाईल. तर अशा प्रकारे गृहपाठ 10 गुणांचा आणि ही जी चाचणी आहे बहुपर्यायी प्रकारची ही 10 गुण. अशा प्रकारे तुमचं हे 20 गुणांचं गणित या विषयाचं अंतर्गत मूल्यमापन असेल. तर लक्षात घ्या, अंतर्गत मूल्यमापन म्हणजेच गृहपाठ 10 गुण, बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणी 10 गुण.
हे 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन असेल. पुढे सूचना देखील दिली मित्रांनो. गृहपाठ व बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणी यांच्या लेखी नोंदी जतन करून शाळेमध्ये ठेवणे आवश्यक आहे. तर झालं विज्ञान आणि गणित या विषयाचं. आता आपण सामाजिक शास्त्र भाग 1 यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र तर यांच्या जे अंतर्गत नोंदी आहेत 2022च्या बोर्ड परीक्षेसाठी त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर आपल्याला माहिती आहे इतिहास राज्यशास्त्राची लेखी परीक्षा ही 40 गुणांची होते, ज्यामध्ये इतिहास 28 गुण आणि राज्यशास्त्र 12 गुण असा त्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर अंतर्गत गुण 10 गुणांचे अंतर्गत गुण असतात, एकूण 50 गुण. पुढे अंतर्गत गुणांची विभागणी लक्षामध्ये घ्या मित्रांनो. इतिहास व राज्यशास्त्रासाठी गृहपाठ असेल 5 गुणांसाठी व बहुपर्यायी प्रकारची चाचणी हे देखील 5 गुणांसाठी असेल. अशा प्रकारे एकूण 10 गुण. पुढे याच परिपत्रकामध्ये सामाजिक शास्त्र भाग 2 भूगोल या विषयाची जी अंतर्गत मूल्यमापन असतं ते कसं असतं त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं जे अंतर्गत मूल्यमापन असतं त्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर गृहपाठ विकसित करताना वगळलेला अभ्यासक्रम लक्षामध्ये घेऊन आपल्याला शालेय स्तरावर तुमच्या इतिहास शिक्षकांनी गृहपाठाचे प्रश्न विकसित करायचे आहेत. गृहपाठ जमा करून घेऊन शालेय स्तरावर त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यांना 5 पैकी गुण गृहपाठासाठी द्यावेत. संबंधित नोंदी शाळेमध्ये जतन करून ठेवणे आवश्यक आहेत. हे झाले गृहपाठासाठी. त्यानंतर हे झाले 5 गुणांची. आता उर्वरित 5 गुणांचं काय, तर त्यासाठी असेल बहुपर्यायी प्रकारची चाचणी. प्रत्येकी 4 पर्याय असलेले 8 वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर व 2 प्रश्न राज्यशास्त्रावर विचारण्यात यावेत. म्हणजे 8 प्रश्न इतिहासावर MCQs प्रकारचे, तर ज्या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिले जातील आणि राज्यशास्त्रावर आधारित 2 प्रश्न. अशा प्रकारे 8 अधिक 2 एकूण 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि याला तुम्हाला 10 गुण असतील. पुढे काय सांगितलं पहा. आता प्राप्त 10 गुणांचे रूपांतर परत 5 गुणांमध्ये करायचे आणि ही बहुपर्यायी प्रकारची परीक्षा शाळेत गृहपाठ स्वरूपामध्ये जतन करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षामध्ये असू द्या इतिहास या विषयाचं गृहपाठ 5 गुण आणि त्यानंतर ही जी चाचणी आहे हे 5 गुण, एकूण किती झाले 10 गुण. त्यानंतर आता आपण भूगोल या विषयाचं जे अंतर्गत मूल्यमापन आहे त्याविषयी माहिती घेऊया. तर सामाजिक शास्त्र भाग 2 भूगोल इयत्ता 10वी परीक्षा मार्च 2022 यासाठी अंतर्गत मूल्यमापन कसं असेल त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता इयत्ता 10वी भूगोल या विषयाचे अंतर्गत मूल्यमापन पुढील प्रमाणे करता येऊ शकते. तर यामध्ये आपल्याला 10 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन आहे सामाजिक शास्त्र भाग 2 किंवा भूगोल या विषयासाठी. तर या 10 गुणांची विभागणी पहा. स्वाध्याय 5 गुणांसाठी असेल आणि नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या आलेख काढणे यासाठी 5 गुण असतील. आता हा जो दुसरा मुद्दा मित्रांनो यासाठी विशेष एक सूचना दिली की ही कृती घरी अथवा वर्गात सोयीनुसार पाठ्यपुस्तक नकाशा संग्रह इत्यादीच्या मदतीने पूर्ण करता येऊ शकेल. म्हणजे आकृत्या काढणे किंवा नकाशावर आधारित जे प्रश्न आहेत किंवा आलेखावर आधारित हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला वर्गामध्ये देखील पूर्ण करून घेतले जातील. अथवा परिस्थिती जर त्या ठिकाणी योग्य नसेल, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जर तुमच्या परिसरामध्ये अधिक असेल तर तुमचे भूगोल या विषयाचे शिक्षक तुम्हाला हा गृहपाठ किंवा हा जे नकाशा आलेख या प्रकारचे प्रश्न तुम्हाला घरी देखील पूर्ण करण्यास देऊ शकतील. अशा प्रकारचे हे एकूण 10 गुण असतील. 5 अधिक 5 एकूण 10 गुण या प्रकारे. आता वरील मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आराखड्याशी सुसंगत घटनानुसार असेल किंवा घटकानुसार असेलच. आता या ठिकाणी 2 सूचना दिल्यात मित्रांनो. हे आपल्या विशेष शिक्षकांसाठी व तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. आता स्वाध्यायाबाबत काय सूचना दिलेत पहा. तर स्वाध्यायावरील गृहपाठ देताना कोणत्याही एका घटकावर आधारित एक प्रश्न देणे आवश्यक आहे. म्हणजेच उच्चस्तरीय बोधात्मक मुक्तोत्तरी प्रश्न असावा भूगोल या विषयातील. तो विद्यार्थ्यांनी
घरून विश्वकोश, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट किंवा इतर मासिके इत्यादीचा किंवा यासारख्या संदर्भ साहित्याचा वापर करून सोडवावा. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिला जाईल तुमच्या भूगोल या विषय शिक्षकाद्वारे. त्यानंतर नकाशा, आलेख व आकृत्या मिळवून कोणते 5 कृती पूर्ण केल्यास ते देखील ग्राह्य धरण्यात यावे. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी 5 नकाशे देऊ शकेल किंवा 5 आकृत्या देतील किंवा 5 आलेख देईल. म्हणजे लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी केवळ 5 नकाशेच देईल किंवा 5 आकृत्याच देईल, ज्यामध्ये नकाशांचा समावेश नाही, तो केवळ आकृत्याही देऊ शकेल किंवा 5 आलेखही देईल. मुद्दा काय, 5 कृती करणं आवश्यक आहे. तर दुसरा विद्यार्थी काय करेल, 2 नकाशे देईल, 5 पैकी 2 नकाशे, 2 आकृत्या आणि 1 आलेख. अशा प्रकारचेही तुम्हाला लेखन साहित्य आपल्या शाळेमध्ये जमा करता येऊ शकतं. याप्रमाणे 5 कृती पूर्ण करणे अपेक्षित आहेत. याप्रमाणे कृतीमध्ये अदलाबदल देखील करता येऊ शकते. आता अंतर्गत मूल्यमापनाचे कार्य शाळेत जमा करून घ्यायचे आहेत आणि या सर्व काही नोंदी शाळेने जतन करून ठेवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे झाले एकूण 4 विषय: विज्ञान, गणित, इतिहास व राज्यशास्त्र, किंवा 3 विषय प्रामुख्याने. इतिहास, राज्यशास्त्राला आपण सामाजिक शास्त्रे भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे देखील त्याचा आपण उल्लेख करत असतो. त्यानंतर पुढे या परिपत्रकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे NSQF अंतर्गत व्यवसाय शिक्षण विषयाचे जे प्रात्यक्षिक परीक्षा असतात त्याविषयी सर्व माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. आवश्यक असेल तर हे परिपत्रक तुम्ही पूर्णपणे डाउनलोड करून घेऊ शकता. ह्याचे सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेलं ग्रहशास्त्र, शारीरिक शास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र या सर्व विषयाचं जे अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा असते किंवा अंतर्गत मूल्यमापन असतं त्याच्या नोंदी दिलेल्या आहेत. हे मात्र आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो, आरोग्य व शारीरिक शिक्षण. तर हे सर्व काही नोंदी तुम्ही एकदा पाहून घ्या. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती की यावर्षी तुमचं अंतर्गत मूल्यमापन कशा प्रकारे असेल त्याची सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ती माहिती आपण पूर्णपणे घेतलेली आहे. तर या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. त्या तुमच्या सर्व अडचणींचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाची व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.